BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी झाली आहे. मात्र BHMS डॉक्टरांच्या नोंदणीला IMAनं विरोध केला आहे. रजिस्ट्रेशन झाल्यास काम बंद आंदोलन पुकारू असं IMAनं म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णींनी हा इशारा दिला आहे. दरम्यान IMAच्या विरोधानंतर BHMS डॉक्टर आक्रमक झाले आहेत. BHMS डॉक्टर्स IMA संघटनेविरोधात आता रस्त्यावर उतरले. IMA संघटनेकडून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप BHMS डॉक्टरांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल तो होमिओपॅथी डॉक्टरांनी मान्य करावा. आम्ही सुद्धा ॲलोपॅथी डॉक्टर्स मान्य करतो आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच रजिस्ट्रेशन चालू करावं. जर हे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे येण्याच्या आत जर महाराष्ट्र सरकारने जर समजा कुठल्याही BHMS CCMP डॉक्टरांना जर रजिस्ट्रेशन MMC वर जर दिलं तर तात्काळ त्या क्षणापासून IMA महाराष्ट्र त्याचबरोबर सेंट्रल माड, IMA JDN, IMA MSN आणि ऑल असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न्स ASMI संघटना आम्ही सर्वजण त्या क्षणापासून महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करू. इंडियन मेडिकल असोसिएशन यांना फक्त एवढंच बोलणं आहे की तुम्ही जे विरोध करताय तुम्ही सुद्धा डॉक्टर आहेत, आम्ही सुद्धा डॉक्टर आहोत. तुम्ही जी कन्सल्टिंग फी घ्याल तुमची तितकीच राहणार आहे आणि आम्ही ज्या 50-100 रुपयामध्ये पेशंटला आरोग्य सुविधा पुरवतोय आमची फी देखील तेवढीच राहणार आहे. मग तुमचा विरोध कसला, एवढा रोष कसला की तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर सरकारला तुम्ही इंटिमेशन दिलं आहे की आम्ही राज्यभर आमच्या निवासी डॉक्टर आम्ही संपावरती पाठवू, आम्ही रुग्णांचा इलाज करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, इंडियन मेडिकल असोसिएशनला माझा थेट इशारा आहे, जर तुम्ही उद्यापासून संपावर गेलात आणि उद्या जाऊन कोणत्या सरकारी रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण दगावला किंवा त्याचा मृत्यू झाला, याला सर्वस्व जबाबदार ही इंडियन मेडिकल असोसिएशन असणार आहे. प्रत्येक वेळी ते लोकांना आणि सरकारला घाबरवते की आम्ही आंदोलन करू, आम्ही उपोषण करू, आम्ही राज्यव्यापी करू. पण त्यांच्यात हिंमत नाहीये की 10 डॉक्टर आणि 100 डॉक्टर पण जमा करून रस्त्यावर येण्याचे. मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी 100 डॉक्टर एकत्र येऊन आंदोलन करून दाखवावं. सरकारला विनंती आहे की अशा हे जे वाक्य वापरतात आणि पत्रव्यवहार करून फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करतात, यांना घाबरू नका. यांच्यापेक्षाही तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याची ताकद आयुष डॉक्टरांमध्ये आहे. आज इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कृती समिती आणि आयुष जेवढ्या संघटना आहेत त्या हळूहळू एकत्र आलेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसात IMAने फक्त एकदा आंदोलन करून दाखवावं. त्याच दिवशी IMAला त्यांची अवकात दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.